सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11वा विश्वरूप दर्शन योग। भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जेव्हा विश्वरूप दाखवले तेव्हा त्या अर्जुनाला विश्वरूपामध्ये असे दिसले की अर्जुन विश्वरूप जेव्हा अर्जुनानं पाहिलं तेव्हा अर्जुनानं एकदम आश्चर्यचकित झालं की त्या विश्वरूपामध्ये ज्ञान संपन्नाचे समुदाय फार चांगले होते म्हणून। तेव्हा ते विश्वरूप पाहून अर्जुन आश्चर्यचकित झाला। हे ज्ञानपंडित तुझ्या स्वरूपभूत ज्ञानपंडित आणि स्वरूपभूत ज्ञान ते जाणे सर्व कर्माची अज्ञान वासना विश्वरूप पाहिल्यानंतर जे ज्ञानपंडित होते त्याला स्वरूपभूत ज्ञान झालेलं आहे, पण त्याला कर्माची जे अज्ञानपणा होतं ते अज्ञानपणा नाहीसं होऊन वासना राग द्वेष हे सर्व बीजे अर्जुनाचे जळून गेले। आणि अर्जुन असं भगवान श्रीकृष्णाचं रूप आपण पाहिल्यानंतर तर तो असे असणारा ज्या ठिकाणी राग द्वेष हे सर्व असे असणारे जे बीजरूप असे असणारे ज्या ठिकाणी जळून जातात। काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार होऊन तो ज्ञानी होतो म्हणलं। एवढं भगवंताच्या स्वरूपामध्ये सामर्थ्य आहे म्हणलं। म्हणून देवा तुझे अति प्रचंड व अति उग्र रूप पाहून मला भेव वाटलं म्हणलं। असंख्य भक्त देवा तुला काया आणि वाचा मनाने तुला शरण येतात देवा आणि तुझी भक्ती करतात आणि तुझे हात जोडून प्रार्थना करीत आहेत देवा, हे खरोखर मला आज कळलं म्हणलं। म्हणून अशा भगवान श्रीकृष्णा सागरात मी अज्ञान सागरात पडलेलो होतो म्हणलं आणि अज्ञान सागरामध्ये पडल्यामुळं मला हे काही कळत नव्हतं म्हणलं। मला हे काही कळत नव्हतं म्हणलं अज्ञान सागरामध्ये पडल्यामुळं। पण या विषय सुखाच्या मी जाळ्यामध्ये संसारामध्ये गुरफटल्यामुळं मला हे संसार काय परमार्थ काही कळायला नव्हतं देवा। पण आज खरोखर कळालेलं आहे की संसारामधून जर भगवान श्रीकृष्णाची भक्ती केलं, पूजा केलं, शरण गेलं, भगवंताचं रूप जर पाहिलं तर काम क्रोध मद मत्सर दम अहंकार हे नाहीसे होणार आहे। किती ज्ञानपंडित जरी असला तर भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप जर पाहिलेलं नसेल तर उपयोगाचं नाही म्हणलं। म्हणून देवा मी आपल्या संसारामध्ये स्वर्ग बी आहे संसार आहे, ह्या दोन्हीच्या कचाट्यात सापडले देवा। तुझी भक्ती केल्यानंतर स्वर्ग भेटणार आहे। पण अशा रीतीने बद्ध झालेल्या अशा भगवान श्रीकृष्णा आम्ही या संसारामध्ये सापडलेल्या देवा। तर आमच्या संसारामध्ये सापडल्यामुळं अज्ञानपणामुळे काही लोक तुझं नामस्मरण करीत नाही, तुझी भक्ती करत नाही, तुझं ज्ञान त्याला माहिती नाही, म्हणून तुझ्या वाचून हे कोणीच असणारा देवा सोडविना म्हणून। म्हणून मला आज कळालं की देवा सर्व भावे आम्ही तुम्हाला शरण आलेले आहोत म्हणलं देवा। म्हणूनच हे असणारा अर्जुनानं त्या भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागले। असे मोठे मोठे जे सिद्ध ऋषी आहेत, विद्याराधी गंधर्वाचे विविध समुदाय आहेत म्हणलं। म्हणून एवढे मोठमोठे ऋषी विद्या गंधर्व हे सुद्धा तुझी प्रार्थना करीत आहेत की देवा हे रुद्रदिव्याचे समुदाय, वसु साध्ये नावांचे 12 देव, अश्विनी कुमार, वैभवयुक्त विश्वदेव आणि मरुद्गण, पितर गंधर्व, पलीकडे यक्ष आणि राक्षसांचे सर्व गण आणि महाराज महेंद्र मुख्य असे देव व सिद्ध असे हे सर्वच देवा आणि तुला शरण येत आहेत आणि तुझ्या दर्शन व्हावं म्हणून त्याची इच्छा निर्माण झाली आहे देवा। म्हणून हे सर्व देव जे आहेत म्हणलं ते सर्व दैवाची महामूर्ती तुम्हीच आहो म्हणलं देवा। म्हणून हे भगवान श्रीकृष्ण विश्वदेवा तुझं हे रूप पाहिल्या माझ्या अंतःकरणामध्ये आश्चर्यचकित होऊन तुला जे मुकुट धारण केलं आहेस तर त्याच्याने वळून मी तुझ्या शरीरावर वळून मुकुटावर वळून टाकावं की काय असं मला वाटत होतं म्हणलं। मग अशा असणारे गोड शब्दाने अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाचे जय जयकार करू लागले आणि कपाळावर दोन्ही हात चांगले जोडून असे असणाऱ्या ठिकाणी अर्जुनानं ठेवू लागले व नमस्कार करू लागले। या अर्जुनाची नम्रता असणारं जे सात्विक भक्ती पाहून अशा असणाऱ्या या ठिकाणी या भगवान श्रीकृष्णानं त्याला असणारे आशीर्वाद देऊ लागले म्हणलं। म्हणून ज्याने भगवान श्रीकृष्णाचे विश्वरूप पाहिले व ज्याने स्वरूप पाहिले तर त्यांच्या नेत्रांचे भाग्य उदयाला आले म्हणले। भगवान श्रीकृष्णाचं
स्वरूप जर पाहिलं म्हटल्यानंतर त्याच्या डोळ्याला काहीतरी भाग्य उद्याला पाहिजे, काहीतरी पुण्य पाहिजे, तेव्हाच हे पाहायला मिळतं. किंवा त्यांच्या अंतकरणात सुखाचा सुकाळ निर्माण झाला म्हणलं, त्यांच्या अंतकरणामध्ये सुखाचा सुकाळ निर्माण झाला म्हणून हे त्रैलोक्याचे व्यापक रूप पाहून देवालाही आश्चर्याचा धक्का बसला म्हणलं. स्वर्ग मृत्यू पाताळ हे या तीन लोकाला भगवान श्रीकृष्णाचं रूप आश्चर्याचा धक्का बसला की म्हणलं असं असणारा भगवान श्रीकृष्ण जगाचा जगतबंदी आहे. म्हणून कोणत्याही दिशेकडून पाहिले तर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायू ईशान्य कोणत्याही जर बाजूनं पाहिले तर भगवान श्रीकृष्णाचे विश्वरूप दिसत होते. म्हणून देवाचं रूप एकच आहे, पण ते अनेक ठिकाणी विचित्र रूप व भयानक तोंडे, पुष्कळ नेत्रे व शस्त्रधारी अनंत भुजा आहेत असा अर्जुन ह्या भगवान श्रीकृष्णाचे रूप असणारं पाहिलेलं होतं. म्हणून अनेक सुंदर बाहू व अनेक सुंदर हात आहेत म्हणलं देवाला, अनेक सुंदर पाय आहेत म्हणलं, पुष्कळ असणारे जे पोट आहेत, प्रत्येक अवयवाचा देवाचा रंग वेगवेगळा आहे म्हणलं. अशा मुखावर सात्विक व राजस विकारांचा आवेश असणारं जे भगवान श्रीकृष्णाचे दिसत होतं म्हणलं. जणू काही प्रलयाच्या अखेरीला जसं प्रलयकाळ होईलेला आहे, प्रलयकाळ व्हायची वेळ आल्यानंतर रागावलेल्या यमाने सगळीकडे पृथ्वी तलावर प्रलयाग्नीच करावं, प्रलयाग्नी झाल्यानंतर पूर्ण पृथ्वी नायनाट व्हावं असं असणारं त्या ठिकाणी प्रलयाग्नी रूप अर्जुनाला त्या श्रीकृष्णाचं दिसलं होतं. जसं त्रिपुरासुर शत्रू असलेल्या शंकराची विनाशक यंत्रे जणू आहेत म्हणलं. संहार करणाऱ्या त्रिपुरसुराचा शत्रू असलेल्या शंकराची विनाशक यंत्रे जणू आहेत म्हणलं. प्रलय भैरवांची निवासस्थानेच आहेत. योग समाप्ती करणाऱ्या कालशक्तीची भूतांना खाण्याकरिता मोठी असल्यामुळे कुठे मावत नाहीत. गुहेत सिंह जसे बसलेले असावेत म्हणलं, त्याप्रमाणे तोंडात रागीट असे दान दिसत आहेत म्हणलं. जसं गुहेमध्ये सिंह बसलेला आहे तसं रागीट दिसावं तसं त्याचे दात दिसत आहेत म्हणलं. काल रात्रीच्या अंधारात जसं भूते निघतात म्हणलं, काल रात्रीच्या अंधारामध्ये जसं भूते निघतात तसं प्रलय काळाच्या रक्ताने म्हणलं अशा किडलेल्या दाढा तुमच्या तोंडात दिसत आहेत म्हणलं. असं प्रलय काळाच्या रक्ताने भरलेली दाढा तुमच्या तोंडात दिसत आहे असं अर्जुन म्हणला. जसे काळाने युद्धाला आमंत्रण द्यावे, जसे संहारकाळी मरणाला माज चढावा, संहाराच्या वेळेस मरणाला माज चढावा, तसं तुझ्या मुखात भयानकता दिसत आहे म्हणलं असं अर्जुन म्हणू लागला. या गरीब बिचाऱ्या सृष्टीकडे थोडीशी नजर टाकली तरी दुःख कालिंदी तटावरती झाड होऊन उभी असलेली दिसते म्हणलं. तुझ्या महामृत्यू सागरात त्रैलोक्याच्या आयुष्याची नाव आता शोकरूपी प्रतिकूल वाऱ्याच्या लाट्याने हेलकावत आहे म्हणलं. हे वैकुंठ नायका, कदाचित येथे रागावून जरी तू म्हणशील की लोकाविषयी वाटण्याची काय गरज काय, आपले ध्यानसुख उपभोग. महाराज, साधारण लोकांचीच ढाल आडपडद्याप्रमाणे उगीच मी पुढी करीत आहे, कारण एकदम मी कसे म्हणू की या विश्वरूपी दर्शनामुळे माझेच प्राण कापत आहे म्हणलं. ज्या मला संहार काळीचा रुद्र मिळतो म्हणलं, मला भिवून मृत्यू लपतो, मी येथे थरथरा कापू लागाव असे तू केलेस म्हणलं. जरी तू देवा विश्वरूप असे नाव दिलेस तरी भगवंता हे आश्चर्यकारक अशी महामारीच आहे. आपल्या भेसूरपणाने तिने प्रत्यक्ष यमराजालाही हरविली आहे म्हणलं. देवा तुझं स्वरूपी यमाला सुद्धा हरविलेलं आहे म्हणलं. म्हणून महाकाळाशी लढणारी कित्येक रागीट मुखे इथे असून त्यांनी आपल्या व्यापकत्वाने आकाशही लहान केले आहे म्हणलं. आकाशाच्या मोठेपणाने अकलिक होत नाहीत, त्रैलोक्याच्या वाराने वेढली जात नाहीत, ज्या मुखातील वाफेने अग्नी प्रज्वलित होतो म्हणलं. तसेच ही तोंडे एकसारखी नाहीत म्हणलं. देवा हे तोंड एकसारखी नाहीत म्हणलं. या मुखावर रंगारंगाचा भेद आहे म्हणलं. देवा तुझ्या तोंडावर रंगारंगाचा भेद आहे. जी तोंडे अशी आहेत की प्रलयाच्या वेळी अग्नी यांचे साह्य मिळतो, प्रलय काळाच्या वेळी अग्नी साह्य मिळतो, साह्य मिळवण्यात पृथ्वीला नायनाट करतो, असे तोंडे तुझे दिसू लागले आहेत म्हणलं. ज्याच्या अंगाचे तेज एवढे उग्र स्वरूप, एवढे रागीट स्वरूपाचे आहे की जे त्रैलोकाची राखोंडी करते म्हणलं. एवढं तुझ्या स्वरूपामध्ये राग आहे म्हणलं. स्वर्ग मृत्यू पाताळाचं राखोंडी करून टाकते म्हणलं. शिवाय त्या तेजालाही तोंडे आणि प्रत्येक तोंडात असंख्य दात आणि दाढा आहेत म्हणलं. म्हणून वाऱ्याला धनुर्वात चढला की समुद्र महापुरामध्ये सापडला
की विषाग्नी वडवलानाचा नाश करण्यास प्रवृत्त झाला असे वाटत आहे म्हणून. अग्नीने हलहाल विष प्यावे किंवा मरणच एखाद्याला मारण्यास प्रवृत्त व्हावे तसे या संहारक तेजाला भयानक मुख झाले असे चमत्कारिक आहे म्हणलं देवा. असं असणार जे तुझे स्वरूपाचं वर्णन ते अग्नीने हलहाल जसं प्यावं किंवा एखाद्याला मारण्यास प्रवृत्त व्हावं तसं संहारक तेजाला तुझे भयानक मुखी दिसत आहेत म्हणून. तथापि ती तोंडे किती विशाल आहेत म्हणाल तर जणू काही आकाशच तुटून त्याला खिंड पडावी त्याप्रमाणे. एवढे तोंडे मोठे आहेत की आकाशच तुटून पडावे की काय म्हणलं, एवढे तोंडे आहेत म्हणून. किंवा पृथ्वीला काकेत घेऊन हिरणाक्षी दैत्य जेव्हा विवरेत शिरला, पृथ्वीला काकेमध्ये घेऊन हिरणाक्षी दैत्य जेव्हा विवरेमध्ये शिरला तेव्हा द्वारकेश्वराने पाताळाचे दार जसे उघडले म्हणलं. भगवान श्रीकृष्णाने पाताळाचे दार उघडले म्हणलं. त्याप्रमाणे तुझी तोंडे अशी पसरलेली असून त्यामध्ये जीभ आहे ते लडबडत आहे. हे विश्व एका घासालाही पुरणार नाही, हे जग पुरा एका घासात पूर्ण करणार म्हणलं. म्हणून कौतुकाने ते तोंडात भरत नाही म्हणलं. म्हणून पाताळीच्या नागाचा विषांच्या जोळा आकाशी लागावे तसे तोंडाच्या तरी जिभा दिसत आहेत म्हणलं. पाताळाच्या नागाचे जे विषा आकाशाला जेव्हा लागतात तसा आहे ते जीवा तुझी दिसत आहे म्हणून. प्रलयकालीन विजांचे समुदाय एकत्र करून सर्व विजांचे समुदाय एकत्र जमून आकाशाचे सर्व एकत्र करून शृंगारावेत त्याप्रमाणे ओटाच्या बाहेर दाडांची टोकी दिसत आहेत म्हणून. कपाळपट्टीच्या खोलगट भागात असलेले हे डोळे जणू काय भयालाच भीती दाखवत आहेत, जणू काही ते अंधारात राहिलेले महामृत्यूचे लोटच आहेत म्हणून. अशी भयाची करामत दाखवून तू काय कार्यसिद्धी करू पाहतोस ते मला कळत नाही. मात्र मला मरणभय वाटू लागले आहे देवा. म्हणजे तुझं रूप पाहिल्यानंतर मला मरणभय वाटू लागले. भगवंता, विश्वरूप पाहण्याची अपेक्षा केली त्याचे फळ मिळाले. ते विश्वरूप पाहून डोळे जसे तसे वाटले तसे निवाले. हा देह खरोखर मातीचा आहे, तो मातीलाच केव्हा मिळेल याची काळजी कोणाला म्हणून. परंतु तुझ्या या विश्वरूप दर्शनाने माझा जीव कदाचित वाचतो का न वाचतो अशी मला शंका वाटत आहे देवा. मातीत जन्मलेला जीव मातीलाच मिळणार आहे, पण तुझं विश्वरूप पाहून माझा जीव वाचतो किंवा वाचत नाही मला भीती वाटू लागली आहे. एरवी भीतीने मला कंप सुटत आहे म्हणून त्याचे क्षणभर वेगळ्या रीतीने मनाला ताप होत आहे देवा. बुद्धी दचकत आहे म्हणलं हे तुझं रूप पाहून. माझं देहाभिमान मी म्हणण्याचे विसरून जात आहे म्हणलं. परंतु या इंद्रियापेक्षा वेगळा केवळ आनंद स्वरूपी निश्चल हा अंतरात्मा देखील भयाने शहारे आले आहेत म्हणलं. म्हणून देवा, इंद्रियापेक्षा वेगळा आहे अंतरात्मा, त्याला भीतीनं शहारे आले आहेत म्हणलं. हे भगवंता, मला हा विश्वरूप दर्शनाचा छंद होता, मला हे पाहावं म्हणून छंद होता. माझा आत्मबोध या दर्शनाने देशोधडी कसा गेला आहे म्हणून छंद होता, पण पाहिल्यानंतर माझ्याला ते कसं व्हावं, देशोधडी कसा गेला म्हणलं आत्मबोध. विश्वात असा आगळा वेगळा गुरु शिष्य संबंध कोणचितच नांदत असलं म्हणलं. हे भगवंता, तुझ्या दर्शनाने मनात जी व्याकुळता निर्माण झाली आहे ती सावरण्यासाठी धैर्याची गरज नाही म्हणलं देवा. तुझ्या दर्शनाने माझ्या मनामध्ये जी व्याकुळता झाली ते धैर्याची सावरण्याची गरज नाही, परंतु माझ्या नावाने माझे नाव ऐकून धैर्य अगोदरच नाहीशी झाले आहे. की ह्याच्यावर विश्वरूप दर्शनाचा परिणाम काय असेल तरी मला तू या उपदेशामध्ये चांगलेच गुंतविलेस. बिचारा जो विश्रांती मिळविण्याच्या इच्छेने सैवर धावाधाव करीत आहे, परंतु त्याला या व्यापक विश्वरूप दर्शनाने कोणीकडेही विश्रांती स्थान मिळत नाही. म्हणून तुझ्या या विश्वरूपाच्या महामारीने सर्व चराचर विश्वाचे जीवत्वच गेले आहे, पण हे न बोलावे तरी जगावे कसे. जणू काही महाभयाचे भांडे फुटावे तशी तुझी पसरलेली मुखे माझ्या डोळ्यापुढे अखंड दिसत आहेत म्हणून प्रलय काळांच्या शस्त्रांची दाट कुंपणे जशी लांबच्या लांब लावलेली असावी तसे दाडांची गर्दी झाली आहे आणि ती दोन्ही ओठाने झाकली जात नाही. जसे तक्षकाच्या तोंडात विष भरावे किंवा काळरात्रीत पिशाचाचा संचार व्हावा किंवा वज्राग्नीने आग्नेयास्त्र तीक्ष्ण करावे. भगवंता, त्याप्रमाणे तुझी तोंडे प्रचंड आहेत, त्यातून आवेश जोर बाहेर ओसंडत आहे.
तो आवेश म्हणजे मरण रसाचे लोंढेच आहेत. संहारकाळीचा प्रचंड वारा, कल्पांतीचा प्रलयाग्नी या दोघांचा जर मेळ झाला तर काय जळावयाचे राहील काय म्हणलं. म्हणून अशीही तुझी संहारक तोंडे पाहून आम्ही धीराला पारखे झाले आहोत. त्यामुळे मी वेड्यासारखा झालो असून दिशा पाहू शकत नाही आणि स्वतःलाही जाणत नाही. तुझे विश्वरूप देवा थोडंच पाहिलं आणि सुखाचा दुष्काळ पडला, म्हणून तो आपले अस्ताव्यस्त रूप आवरून घे. जर तू असे करशील असे मी जाणले असते तर ही गोष्ट सांगा असे मी म्हटले असते काय. म्हणून आता मात्र या स्वरूप प्रलयापासून एक वेळ तू वाचव देवा. मला या स्वरूप प्रलयापासून एक वेळा वाचव देवा. हे तुझं स्वरूप जर पाहिलं तर मला सहन न होईनासं झालेलं आहे. देवा मला हे वाचव. हे अनंता जर तू आमच्या रक्षण करता जर आहेस तर माझ्या जीवितासमोर आडपडदा कर आणि महामारीचा पसारा मागे साठव. देवादी देवांची श्रेष्ठ उपास्य देवता असलेले हे भगवान श्रीकृष्णा, ऐक. तुझ्या चैतन्याचे अधिष्ठानाने विश्व राहते ते विसरू नको, कारण हे उलटे विश्वाचा संहार करण्याचे कार्य आरंभिले आहेस. हे भगवंता सत्वर प्रसन्न हो, माया आवर, मला या महाभयापासून बाहेर काढ. असं भगवान अर्जुनानं श्रीकृष्णाला म्हणू लागले. मी या मर्यादेपर्यंत अतिशय काकुळतेने पुन्हा पुन्हा तुला म्हणत आहे की देवा, या विश्वरूपामुळे मी असा भित्रा बनलो आहे. तुझं स्वरूप महाभयानक आहे. तर अमरावतीवर राक्षसाचा हल्ला झाला असताना ज्या आम्ही एकट्याने शत्रूचा पराभव केला, इंद्रादेवावर जेव्हा हल्ला झालेला होता राक्षसाचा, मी एकट्याने पराभव केला. पण काळाच्याही तोंडामध्ये शिरायला मी घाबरलो नव्हतो. परंतु देवा, हे विश्वरूप पाहून मला घाबरं झालं आणि मृत्यूवर ताण करून विश्वासकट माझाही घास तुझ्याकडून घेतला जात आहे काय, तू मला गिळून जात आहेस काय असं मला वाटत आहे. म्हणून लयाचा काळ आलेला नसताना मध्येच तू काळ म्हणून कसा प्राप्त झालास देवा. बिचारा हा त्रिगुणाचा गोल अल्पायू झाला. अरे रे, काय हे विपरीत दैव. एखाद्या शुभ प्रसंगी वेताळाचा उदय व्हावा तसे येथे विश्वरूप दर्शनाने मन शांती करीत असता विघ्न झाले. हाय हाय, हे विश्व गेले व आता तर तू सर्वांना गिळू लागलायस देवा. आपली अनेक मुखे पसरून ही सैन्ये तू चोहीकडून ग्रासित आहेस हे प्रत्यक्ष नाही काय. हे कौरववीर आंधळ्या धृतराष्ट्राचे पुत्र नव्हते काय. हे आपल्या परिवारासह तुझ्या मुखात गेले आणि ज्याच्याबरोबर आलेल्या देशोदेशीच्या राजांचा निरोप सांगायलाही जाता येणार नाही, कोणीच उरणार नाही, अशा प्रकारे तू त्यांना गिळलेस. तू मधोमध हत्तीचे समुदाय घटघटा गिळत आहेस. रणक्षेत्रावरील समुदायाला मिठी दिस देवा. तोफा बंदुकाचा मारा करणारे आणि पायदळातील निवडक लोक यांच्या झुंडी तुझ्या तोंडात नाहीशा होतात. जी शस्त्रे यमाची भावंडी आहेत त्यापैकी कोणी एक सुद्धा विश्वाचा नाश करू शकेल अशी ती कोट्याधिक शस्त्रे ती संतोष वाटते. सत्य, धैर्य, शौर्य या गुणात ज्यांच्या तोलाचा दुसरा कोणी नाही, ज्या भीष्मांना आणि ब्राह्मण द्रोणालाही हाय हाय तुम्ही ग्रासला म्हणलं. अरे सूर्यपुत्र कर्णवीरही येथेच गेलाच आणि आमच्याकडील सगळ्यांना केरासारखे ग्रासून टाकल्याची मी पाहतो देवा. असं या ठिकाणी अर्जुन म्हणला. अरे ब्रह्मदेव, भगवंताच्या या अनुग्रहाने कशी झाली. या विपरीत फलप्राप्तीचे योगाने असे झाले की मला आपले विश्वरूप दाखवा अशी भगवंताची प्रार्थना करून गरीब जगास मी मरण आणले आहे. असं असणारा त्या ठिकाणी अर्जुन म्हणू लागले की देवा, मला असणारा ज्या ठिकाणी विश्वरूप दाखवू, विश्वरूप दाखवलास तर माझं हे विश्वरूपापासून मला वाचव आणि हे विश्वरूपामुळे पाहून घाबरत झालेलं असं म्हणायला सुरुवात केलं आहे.